मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी नियोजन करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 3000 वहिवाटीच्या क्षेत्ररस्त्यांची नोंद, क्रमांक निश्चिती, मोजमाप आणि विकास करण्यात येणार असून प्रत्येक किलोमीटरसाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून रस्त्यांची उभारणी केली जाणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। योजनेनुसार प्रत्येक शेतरस्त्याला स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून त्याचे अचूक सर्वेक्षण आणि मोजमाप केले जाईल। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार आहे। दर्जेदार पानन रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक सुलभ होईल, उत्पादन खर्च कमी होईल आणि ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल। रायगड जिल्ह्यातील सर्व पानन रस्त्यांचे नियोजन करण्यात आले असून या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला। दरम्यान वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांच्या कामांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। अशा रस्त्यांचे बांधकाम वन विभागामार्फतच करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती अथवा राज्य शासनामार्फत वन विभागाकडे उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून वन विभाग संबंधित रस्त्यांची कामे पूर्ण करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावू शकेल, असेही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास रायगड जिल्ह्यातील ग्रामीण पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। या ठिकाणी पाहणी केलं। राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजना, शेत रस्ते योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातले जेवढे काही वहिवाटीचे रस्ते आहेत, शेत रस्ते आहेत, या रस्त्याला क्रमांक देणे, त्या रस्त्याचं मोजमाप करणे, मोजमाप करून दोन्ही बाजूला वृक्षारोपण करणे आणि मग त्या रस्त्याला 15 लाख रुपये प्रति किलोमीटर निधी देऊन त्या रस्त्याचं बांधकाम करणे, अशी योजना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आम्ही तयार केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 शेतरस्ते आहेत। आमचे जिल्हाधिकारी यांनी त्याची आखणी केलेली आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये या 3000 रस्त्यांना आम्ही आता मजबूतीकरण हाती घेतो आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा शेतकऱ्याचे शेतरस्ते होतील तर शेतामधली जी शेतकऱ्याची दुबार पीक, तिबार पीक घेण्याची क्षमता वाढेल, त्या ठिकाणी पीक पद्धतीमध्ये बदल होतील, अनेक आमूलाग्र बदल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये होईल अशी धारणा आमची आहे। त्यामुळं या महाराष्ट्रातले सर्व शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते खऱ्या अर्थाने मोकळे करणे आणि त्याला बांधकाम करणे ही भूमिका सरकारची आहे। हे शेतरस्ते करत असताना बाजूला असणारा जो फॉरेस्टचा विभाग असतो त्याची फार अडचण येते आणि काही वर्ष जे आहेत ते रस्ते रखडले जातात। मग याच्यावर उपाययोजना म्हणून काय तुम्ही आदेश? आता आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य दळवीताई आहेत, आमचे प्रशांत ठाकूर आणि सर्वांनीच सांगितलं की जे फॉरेस्टकडे रस्ते आहेत, तिथल्या सरपंच त्यांनी मला सांगितलं की फॉरेस्टचा रस्ता कसा बांधायचा। ती माननीय जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिली आहे की फॉरेस्टचा जो रस्ता बांधायचा असेल त्यांच्याकडनंच बांधकाम करून घ्या, त्याला लागणारा जो निधी आहे तो DPCच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून त्यांना जमा करा फॉरेस्टला आणि तेवढा रस्ता फॉरेस्ट बांधेल आणि त्यामुळे हा प्रश्न सुटेल। ओके, कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।